धन्यवाद. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये डेल्टिंग क्रीडांगणावर पहिला सामना खेळण्यासाठी तयार आहे यशवंत तरे आणि संतोष तरे. तरे ब्रदर्स आणि आगमन झालंय होम मिनिस्टर प्रेम ठाणे जिल्ह्याचा लाडका भाऊजी म्हणून ज्यांच्या आतापर्यंत झालेले एकूण 151 पेक्षा जास्त त्यांचे प्रयोग झालेत. मनोहर तरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निंबवली संघानं पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये टेमगरपाडा विरुद्ध नक्कीच 2 गुण मिळवलेले आहेत. नक्कीच 2:25 मिनिटं झालेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक कव्हर करायचे आहेत. सुनीलजी गुळवी आणि टीम लक्षात ठेवायचंय. आमचे बंधू प्रेमनाथ तरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं दमन दौऱ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आणि आमचे आदरणीय पंच परेशजी पटेल. परेश दादा 1 मिनिट रोकिए. नॉन स्ट्राइक पंच. परेशजी महाजन. एक मिनिट स्क्वेअर लेगचे पंच जगदीश म्हात्रे दादा कुठे आहेत तुम्ही? चला जगदीश म्हात्रेजी थँक्यू. आपण सहकार्य केल्याबद्दल त्याला रनअप करायचंय. मित्रांनो ग्रुप ए मधून झालेले सामने पाये मानकोली पाये खांडपे खारबाव मानकोली विजेते पाये खांडपे खारबाव. ग्रुप बी टेमगरपाडा निंबवली टेमगरपाडा पिंपळास विजेते निंबवली पिंपळास. आणि तिसऱ्या ग्रुप बी मधून कोण विजेता होतो याच्यासाठी तयार. 3, 2, 1 गेम ऑन. संतोष तरे स्ट्राईकला असलेला फलंदाज. नॉन स्ट्राईकला यशवंत तरे. गावदेवी 40+ क्रिकेट संघ भादवड. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पिन दाबा ना दादा. पिनच नाही दबली तिथे जाईल. पहिला चेंडू आणि पंच परेश पटेल यांच्याकडून वाईड अतिरिक्त धावेनेची संघाची सुरुवात. धावसंख्या झाली ती 1. आता मात्र सर्व संघातील खेळाडू या क्रीडांगणाला विळखा घालताना जोरदार प्रहार संतोष तरे यांच्या फलंदाजीतून मिसफील्ड होते. 1 धाव मात्र पूर्ण. धावसंख्या झाली ती 2. संतोष तरे यांच्या फलंदाजीतून आतापर्यंत धाव आली 1. दोन्ही संघ पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये उतरून डेल्टन क्रीडांगणावर चालू असलेला हा 6वा सामना. जोरदार प्रहार आणि पाहूया हा जबरदस्त यशवंत तरे यांच्या बॅट्स मधून आलेला चौकार. या चौकाराची संघाची धावसंख्या झाली ती 6. डेल्टिन क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर 3 डिग्री सेल्सिअस किंवा 3 डिग्रीला पूर्णपणे वर्तुळाकार असा क्रीडांगण आहे. सीमारेषाच्या
10 फूट पर्यंत बाहेरची जागा सुद्धा आहे आणि पूर्ण क्रीडांगणाला जाळी आहे. त्याचं कारण आहे की खाडीच्या किनारी असलेला हा क्रीडांगण आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहूया काय होत आहे. फाईन लेगच्या दिशेने यशवंत तरे यांचा दुसरा प्रहार. धावसंख्या झाली ती 10. चांगली सकारात्मक सुरुवात म्हणावी लागेल केकेजी काळूराम केनेजी आपण पाहतोय दमन दौऱ्यामध्ये की ज्या पद्धतीने निंबवली संघाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. पण आता मात्र गोलंदाज विजय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहूया काय होत आहे. आणि आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण संघासाठी 3 धाव वाचवतोय क्षेत्ररक्षक. धावसंख्या झाली ती 11. पहिला चेंडू हा वाईट टाकल्यानंतर लगातार 1441. संतोष तरे यांचा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि पाहूया जावं लागेल संतोष तरे यांना. धावबाद होत आहे संतोष तरे. दक्षिणेकडून हवेचा ओघ मात्र आता वाढलाय. आपण पाहत होतो की केणेजी 12 ते 1:30च्या दरम्यानचा जो काळ होता हवेचा ओघ थोडासा थांबला होता. त्यामुळे लेफ्ट हँडेड जो बॅट्समन होता त्या लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या बॅटिंग मधून एक चौकार आपण पाहिला. त्याच्या अगोदरच्या सामन्यांमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणजे मला तर पहिलाच सामना असेल तेव्हा त्यांना हवेच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना अडचणी आल्या. आता मात्र भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष स्वतः आपल्या टीम मध्ये खेळत असताना संजय भाई म्हात्रे. पुन्हा एकदा जबरदस्त गट. हो पॉइंटच्या दिशेने आता मात्र चुकी होते कारण चांगला झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु यशवंत तरे यांना जीवदान मिळते. धावसंख्या झाली ती 12. षटक समाप्त होतोय. चांगली सकारात्मक सुरुवात. यानंतरचा सामना खांडपे आणि कोण. खांडपे या संघानं या अगोदर पाये संघाला पराभूत करून 2 गुण मिळवलेत. ग्रुप ए मधून पाये खांडपे आणि खारबाव या संघांना 2-2 गुण मिळालेत. ग्रुप बी मधून निंबवली पिंपळास आणि ग्रुप बी मधून तिसरा सामना जो आपल्या समोर सुरू आहे निंबवली भादवाड. साईनाथ अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती काळूरामजी केनीजी. सामना करेल यशवंत तरे. दोन्हीही संघ पॉझिटिव्ह माइंड क्रिकेट खेळण्याच्या प्रयत्नात आहेत कारण निंबवली संघाला माहिती आहे की आपल्याला 4 मधून 3 सामने जिंकायचे आहेत. आपण 2 गुण अगोदरच मिळवलेले आहेत. जोरदार पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आता पाहूया गॅपच्या दिशेने काय होत आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण काय घडले तिथे पाहूया. खूप छान फिल्डिंगचा या ठिकाणी नजराना पेश होतोय. चांगला प्रयत्न. 2 धावा मात्र नक्कीच वाचवल्यात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा साईनाथ निंबवली संघाकडून मॅन फ्रॉम निंबवली नानी दमन एंड. जोरदार प्रहार. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु प्रयत्न चांगला. उंच मारण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा सहज पूर्ण. भरपूर उंच चेंडू गेला होता पण क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला. सुनील गुळवी सुद्धा त्या चेंडूकडे झोपवण्याचा प्रयत्न करत होते. या 2 धावांची संघाची धावसंख्या 16 का ढोला.
ग्रुप भादवड यांनी सुद्धा गावदेवी भादवड या संघाला शुभेच्छा दिल्यात. साईनाथ आता मात्र मिडविडच्या दिशेने चेंडू कलेक्ट होते. 2 धावा सहज पूर्ण. चांगली सकारात्मक दुहेरी समसंख्येने सुरुवात होते. 18 टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर 2-2 धावांची सरासरी. सामना करेल यशवंत तरे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय फलंदाज. पाहूया, फेक केली जाते आणि अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न होईल. हा 4था चेंडू आहे. संजय भाई म्हात्रे धावून धावून का होईना 2 धावा पूर्ण करतायत. आतापर्यंत हा 4था चेंडू आहे ज्याच्यावर दुहेरी धाव मिळाले. धाव संख्या 20. साईनाथ जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या दिशेने टोलावलाय आणि आता मात्र दुसरी धाव काय होते पाहूया. आणि आता मात्र जावं लागेल यशवंत तरे यांना. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. यशवंत तरे यांनी किती धावा केल्या? 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि दुहेरी 4 धावा, 8 धावा. लालचंद तरे. साईनाथ यांच्या गोलंदाजीचं जर आपण विवरण केलं तर पहिले जे 4 चेंडू आहेत प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव. आपल्या संघासाठी 19 धावांचं चांगलं योगदान देऊन यशवंत तरे तंबूत परतत आहेत. धावबाच्या स्वरूपात धावबाद झालेत. संतोष तरे, यशवंत तरे, लालचंद तरे. जोरदार प्रहार, चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो की काय? यस, 1 धाव पूर्ण आणि दुहेरी धाव. त्या 2 धावेची संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक सांगतील. 23. अभिजित पटेल जे आमचे वलसाड क्रिकेट संघटनेचे अंपायर आहेत आणि त्यांचे नॉन स्ट्राईक अंपायर हर्षदजी ब्रेक मध्ये आहेत आणि त्यांच्या जागेवर आमचे आदरणीय जगदीश दादा म्हात्रे. 3रं षटक टाकण्यासाठी तयार सुनील गुळवी. थोडासा ड्रिंक ब्रेक असेल. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या 23. यानंतर होणारा सामना 7व्या क्रमांकाला खांडपे कोण, 8व्या क्रमांकाला कालवार पिंपळास, 9 कोण खारबाव आणि 10 भादवड कालवार. संजय भाई म्हात्रे आपल्या आजच्या खेळातील पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. पाहूया काय होतंय. नो +4 = 5 म्हणजे असं समजूया की 2 षटकामध्ये आता धावा झाल्यात या 28. भया मित्र बरोबर. काहीशा ब्रेक नंतर हेलिकॉप्टर पुन्हा सुरू. आता जे आलेत रसिक, हेलिकॉप्टरकडे जास्त बघू नका, असे भरपूर हेलिकॉप्टर येतील आता. नो चेंडू, फ्री हिट.
जोरदार प्रहार पाहूया. चेंडू हवेमध्ये आहे आणि आता मात्र लालचंद तरे धावतायत. या 2 धावा. तिसऱ्या षटकाला मार्गक्रमण होत असताना धावसंख्या गावदेवी स्पोर्ट्स भातवड या संघाची 3-0-30. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू हवेमध्ये. लगातार 2 कॅच पकडल्या गेल्यात. जावं लागेल संजयभाई म्हात्रे यांना. खऱ्या अर्थाने थोडी घाई केली, कारण ज्या पद्धतीने चेंडूची स्थिती होती, थोडासा वेट अँड वॉच केला असता तर चेंडू चांगला हवेच्या पट्ट्यात आला असता. परंतु सुनीलजी गुळवी हे सुद्धा एक चांगले अनुभवी गोलंदाज आहेत. लालचंद तरे आणि शैलेश म्हात्रे या ठिकाणी नक्कीच चालू असलेला 6व्या क्रमांकाचा सामना 10 वाजता या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरू झाली. केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या गुजरात मधील दमण, समुद्र किनारा, खाडी किनारा, त्याचबरोबर अथांग समुद्राच्या या किनारी वसलेला हा केंद्रशासित प्रदेश. शैलेश म्हात्रे यांना कोण विसरू शकतं. 2 वर्षापूर्वीचा जो पटेल ग्राउंडवर, सुभाषचंद्र बोस ग्राउंडवर शेवटच्या चेंडूमध्ये षटकार ठोकून मालिकेवर आपलं नाव कोरलं होतं तो शैलेश म्हात्रे. बीट होतोय. लीग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. 1 धाव. धावसंख्या झाली ती 31. आपल्यासाठी देण्यात आलेली 15 मिनिटे. निंबवलीच्या खेळाडूची मनस्थिती वेगळी झाली. विकेट कीपर सांगतो इकडे सरका, बॉलर सांगतो तिकडे सरका. अनंता, ट्रॅक नंबर 11, लालचंद तरे. चांगला प्रहार. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का पाहूया. नाही. धावसंख्या झाली ती 32. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर बिमर टाकल्यानंतर आपण पाहतोय की नो बॉल होता, ज्याच्यावर 5 धावा मिळाल्या होत्या. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अंधाधुंद फलंदाजी या ठिकाणी होतीये. निर्धाव चेंडू. शैलेश. आणि हा चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. सीमा पार चौकार. 3रं षटक संपन्न होत असताना गावदेवी 40+ संघ भादवड 36 धावा, 12.00चा या ठिकाणी सरासरी स्कोर. यानंतर नाणेफेकीसाठी आपण खांडपे आणि कोण दोन्ही संघाचे संघनायक कॉमेंट्री बॉक्स मध्ये या लगेच. कोण आजच्या दिवसातील पहिला सामना खेळेल, खांडपे आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळेल. 2 गुण मिळून खांडपे संघ नक्कीच पाये संघाला पराभूत केलं होतं. आता मात्र हवेचा ओघ हा ताशी 50 किलोमीटरच्या वेगाने हे वारे वाहत आहेत. दिवसभराच्या तापमानाचा जर आपण विचार केला, जरी समुद्र किनारा असला तरी समुद्राच्या लाटा हे जास्त उंच उसळत असाव्यात, ज्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढतोय. आपण सर्वजण दमन दौऱ्याला सुरुवात केली. 19 फेब्रुवारी पर्यंत हा दौरा आपण सर्वजण अनुभवत आहात. गोलंदाज राम. धावसंख्या झाली ती 36. वेलकम प्रदीप पाटील.
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौथा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी तयार राम. बीट होतोय लालचंद तरे आणि पाहूया काय होतंय, काय घडलंय. एकूण किती धावा झाल्या? 39. 39 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट किपर बीट झाल्यानंतर थर्डमॅनचा आणि शॉर्ट थर्डमॅनचा प्लेअर थोडं गाफील राहिला होता. हो, बोल्ड. खऱ्या अर्थाने चेंडू समजला नाही. व्हॉट अ बॉलिंग राम. आपण पाहतो की शैलेशाला चेंडू समजला नाही. बॅट उचलण्याच्या आतमध्ये त्रिफळाची धावसंख्या झाली ती 39. पहिल्या चेंडूवर 3 धावा गेल्यानंतर अतिरिक्त धावण्याची संघाला सावरतोय थोडस. मित्रांनो, दमण दौऱ्यातील क्रीडांगण क्रमांक 1 डेल्टन डावखोरा फलंदाज संघाचा संघनायक आणि उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ प्रल्हाद नाईक. खूप वर्षांची प्रल्हाद नाईक यांची क्रिकेटची तपस्या, अजूनही क्रिकेटशी आपलं नातं जोडलेला खेळाडू. प्रल्हाद, चांगला प्रहार मिड विकेटच्या दिशेने. एकच धावसंख्या झाली ती 40. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राम गोलंदाजीसाठी तयार आहे. नानी दमन एंड कडून परेशजी पटेल, बलसाड क्रिकेट संघटनेचे ते नियोजित अंपायर्स आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव, शांत व्यक्तिमत्व. सामना करेल लालचंद तरे. काय बॉलिंग आहे राम यांची. आपण पाहतो की थोडा स्लो लोवर चेंडू केला त्यांनी. ज्या पद्धतीने पाहिलं की लालचंद तरे पुढे येतोय, चेंडूची दिशा आणि गती बदलली. त्रिफळाशी तर केलंय लालचंद तरे यांना. राम यांनी वॉड बॉलिंग. शैलेश म्हात्रे नंतर त्रिफळा उडवला लालचंद तरे यांचा. मला वाटतं या षटकातील राम यांचा शेवटचा चेंडू. यशवंत तरे यांच्या 19 धावा सोडल्या तर समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही अजूनही. गणेश पाटील, क्रिकेट 40, धावसंख्या 40. खांडपे आणि कोण दोन्हीही संघाच्या संघ नायकांनी तयारीत राहायचंय. गणेश पाटील सामना करेल राम यांचा. जोरदार प्रहार आणि हा गणेश पाटील यांचा जबरदस्त षटकार.
आणि गावदेवीच्या आजच्या ह्या सामन्यातील षटकाराने चांगली खाते उघड करणारा गणेश पाटील धाव संख्या ओसंडी मारते 46. खांडपे आणि कोण दोन्ही संघाचे संघनायक लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कॉलरमजी केनी आपण जॉईंट व्हायचंय. चला विजय स्पोर्ट खांडपे टीम आणि चेरोबा 40+ कोण या दोन टीम दरम्यान आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करत आहोत. रवींद्र तरे सर नाणेफेकीसाठी तयार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हेच आहे. देवेन मुकाराम, दिनेश किनी कडून या टीमला शुभेच्छा. वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन रवींद्र तरे सरांना जॉईन होत आहेत. चेरोबा 40+ कोण टीम आणि विजय स्पोर्ट खांडपे. विजय स्पोर्ट खांडपे टीमचा दुसरा सामना आहे. पहिला विजय त्यांनी देखील संपादन केलेला आहे. ग्रुप ए मधून आपण हा सामना पाहणार आहोत. रवींद्र तरे सर नाणेफेकी ओढवतात. छापा असा कॉल. विजय स्पोर्ट खांडपे टीम अगेन्स्ट काटा आलाय, चापत आलाय. यस, निर्णय कलवा फलंदाजी. यस, धन्यवाद. विजय स्पोर्ट खांडपे टीम नाणेफेकी जिंकून प्रथम धाडसी निर्णय फलंदाजीचा घेतलाय. पहिला असा संघ ज्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. क्या बात आहे. आजच्या दिवसातील पहिला निर्णय आपण ऐकतोय. रवींद्र तरे सर चेंडू नवीन चेंडूची फेकी करा. नक्कीच प्रदीप भाऊ पाटील आपलं स्वागत. संदीप केबल नेटचे प्रोपायडर आहेत आणि नक्कीच गावदेवी भादवड टीमचे एक सिनियर खेळाडू आहेत. वेलकम मनोहर तरे सर आणि प्रेमनाथ भाई. प्रेमनाथ भाई म्हात्रे, संजय भाई म्हात्रे यांचे कट्टर समर्थक आहेत. नक्कीच माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचे एक प्रेमनाथजी तरे, रितेशजी जोशी, दिनेश भोईर शिवसेना गटप्रमुख आणि आमचे भिवंडी होम मिनिस्टर, आमचे शिवबा ग्रुपचे दोन शिलेदार प्रेमनाथ तरेजी आणि मनोहर तरे आणि विलाजी तरे. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विजयाचं लक्ष आहे 47 धावांचं. मग एजी स्पोर्ट निंबवली टीम आणि संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवड. प्रेमनाथजी तरे भाऊ आपण यायचं आहे. स्ट्राईकला विजय गुलवी, नॉन स्ट्राईकला साईनाथ. सत्तेचाळीस धावांचा लक्ष. प्रल्हाद नाईक टीमचे कॅप्टन आहेत. गावदेवी भादवड प्रल्हाद नाईक. पहिला चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. चेंडूला कव्हर पॉइंटला मच्छिंद्र म्हात्रे उचलत आहेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. पहिल्या चेंडूवर विजय गुलवीनं
एजी स्पोर्ट निंबवली संघाचा एक सर्वात चांगला सलामीवीर म्हणून विजय गुलवीकडे पाहिलं जातोय. 47 धावा बनवायचे. सैना तिथे अगदी कव्हर पॉइंटला भेदून चेंडू चाललाय डीप पॉइंट कडे. दुसरी धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा चेंडू मच्छिंद्र म्हात्रेने उचललाय. संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू नक्कीच प्रदीप पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांची आठवण झाली. गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषकामध्ये या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. सध्याच्या घडीला शैलेश म्हात्रे देखील चांगले टच मध्ये आहेत. बघूया चेंडूला फाईन केले. अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 7. 3 चेंडू मध्ये 7 आलेत. 47 बनवायचे. स्कोरलेख पंच आपण जगदीश म्हात्रे यांना पाहतोय. तुफान पिंपळाच्या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि सहसचिव. चेरोबा 40+ कोण टीम देखील दमन चषकामध्ये नवीन जर्सी मध्ये चांगला ड्रेस कोड. इथे चेंडूला उडवलाय. अतिशय चांगला फटका हवेच्या जोरावर. हा चेंडू चाललाय सीमापार. षटकार. साईनाथनं बघा 3 चेंडू मध्ये 12 धावा जोडलेत. 400 ची स्ट्राईक रेट आहे. विजय गुलवीनं 1 धाव घेतली पहिल्या चेंडूवर आणि साईनाथला सांगितलंय की तुम्ही थांबायचं नाहीये. जिकडे वारा तिकडेच मारा अशी भूमिका आपण पाहतोय साईनाथ यांची. इथे चेंडूला टॅप केलाय हलक्या हातानं. एक सिंगल धाव कंप्लीट केली संतोष तरे. शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या 14. क्या बात आहे. ते कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय लालचंद तरे. नक्कीच लालचंद तरेचे प्रयत्न सफल. इथे चौकार आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. चांगली टोटल आहे. 18 धावा जोडलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 47चं लक्ष असताना ज्या सुरुवातीची गरज होती एजिस्फोर्ट निंबोली टीमला ती सुरुवात साईनाथ आणि विजय गुलवीनं करून दिलेली आहे. 4 मध्ये 13 वर साईनाथ आणि 2 मध्ये 5 वर विजय गुलवी. अठरा धावा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी संजयभाई म्हात्रे यांनी गोलंदाजीची धुरा शैलेश म्हात्रेच्या खांद्यावर सोपवलेली आहे. शैलेश. संजयभाई म्हात्रे यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. सराव कमी आहे मात्र मैदानातून नेहमीच त्यांची उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिलेली आहे. यष्टीरक्षण असो फलंदाजी की गोलंदाजी संजयभाई म्हात्रेंनी नेहमीच आपल्या टीमसाठी 100% दिलेला आहे. बघूया शैलेश म्हात्रे एक फिरकी गोलंदाज. खूप चांगला खेळाडू आहे. गावदेवी भागवत टीम कडून खेळताना शैलेश म्हात्रे. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. संतोष तरे चेंडूवर झेपवत आहेत. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या 19 धावा. क्या बात आहे. ही शैलेश म्हात्रेची खासियत आहे. अतिशय चांगला चेंडू अगदी विकेट टू विकेट. दोन्ही चेंडू अगदी आपण पाहिले तर चांगल्या लेंथवर टाकलेत. ही शैलेश म्हात्रेची ओळख आहे. धावसंख्या 20. 8 चेंडू मध्ये 20 धावा आलेत. बघूया साईनाथ. इथे चेंडूला अगदी डीप बॅकवर्ड स्पीड लेगला खेळलेत.
चांगली फिल्डिंग गणेश पाटील आणि लालचंद तरे हे दोन खेळाडू आपण तिथे पाहिलंय. 22 धावा. शैलेश म्हात्रेनं दुसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 4 धावा दिलेत. क्या बात आहे. इथे लाईन खराब, गती चांगली होती, मात्र दिशा खराब पाहायला मिळाली. धावसंख्या 23. बघूया हा चेंडू गणेश पाटील यांच्या दिशेनं चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. दुसरी धाव. फिल्डिंग जरूर चांगली केली, मात्र जिथे एक होती तिथे 2 धावा खर्च केलेत. धावसंख्या 25. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2. हा चेंडू डीप मिड विकेट रिझनला सरसावतोय. वेगाने चांगली फिल्डिंग लालचंद तरेची आपण पाहतोय. चालू सीझन आपण प्रदीप पाटील पाहिलं तर लालचंद तरेसाठी काहीशी कठीण चाललेली आहे. 2025-26 चा विचार केला तर ज्या पद्धतीने लालचंद तरेला आपण याआधी क्रिकेट खेळताना संघातून पाहिलाय तशा लयमध्ये लालचंद तरे पाहायला मिळत नाहीयेत. बघूया इथे हा फटका फसलाय, चांगला झेल लालचंद तरेनं कम्प्लीट केलाय आणि ते पहिले विकेटचं पतन. फलंदाज झेलबाद साईनाथ बाद झालेत. विजय बाद झालेत. 2 ओव्हर धावा बनले 26 आणि आता 2 ओव्हर मध्ये धावा अजून बनवायचे 21 धावांची गरज आहे. दोन ओव्हर 26 आणि 2 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे 21. गोलंदाज आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षाखाली पहिला दमन दौरा आपण पाहतोय 2026 चा. फलंदाज राम गुलवी. बारा चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. साईनाथ आणि राम येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुनील गुलवी कॅप्टन यांचं येणं बाकी आहे. गोलंदाज संजयभाई म्हात्रे आणि फलंदाज राम गुलवी. चेंडू विकेट उडवलाय. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतो चौकार. पहिल्या चेंडूवर संजयभाई म्हात्रेनं काय फटका केले साईनाथ. वा, चेंडूची अगदी लाईन लवकर ओळखली होती, जागा बनवली, पायांची हालचाल सुरेख पाहायला मिळाली आणि त्याच्यावर चौकार ठोकलाय. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. म्हणजे आता येणाऱ्या 11 मध्ये 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 17 धावा. विजय स्पोर्ट खांडपे आणि चेरोबा 40+ कोण यानंतर कालवार आणि पिंपलास.
लक्ष्मण नाईक यष्टीरक्षक आहेत, एक सिनियर खेळाडू आहेत. इष्टांच्या मागे नेहमी संजयभाई म्हात्रे यांनी जेव्हा जेव्हा त्यांना संधी दिलेली आहे तेव्हा तेव्हा चांगली भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. एक सिंगल धावाली, धावसंख्या आपण पाहतोय 31. राम गुलवीचा फटका, शैलेश म्हात्रे चेंडूला उचलत आहेत मिड विकेट रिजन मधून, फक्त एक सिंगल धाव. बत्तीस. 15 मध्ये आल्यात 32 आणि आता 9 मध्ये पाहिजेत 15. 9 चेंडू मध्ये 15 ची गरज आहे. पुन्हा एकदा शैलेश म्हात्रे, खराब फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच शैलेश म्हात्रे हे टीमचे एक चांगले खेळाडू. शैलेश म्हात्रेनं खूप चांगला टेनिस बॉल क्रिकेट खेळलेला आहे. इथे बघूया चेंडू येतो प्रल्हाद नाईक यांच्या दिशेनं, एका टप्प्यानं चेंडू चालला अगदी सीमापार, चौकार. धावसंख्या आपण पाहतोय बघता बघता 38 वर पोहोचलेली आहे. आता 7 चेंडू आणि 9 धावा, 7-9चं इक्वेशन आहे. 7 चेंडू 9 धावा. यानंतर चेरोबा 40+ कोण टीम. हा सामना संपल्याबरोबर लगेच आपल्याला मैदानामध्ये उतरायचा आहे, कारण की विजयस्फोट खानपेठ टीमच्या कॅप्टननी नाणेफेकी जिंकल्यानंतर लगेच फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सकाळपासून आपण 6 सामने पाहिलेत. रवींद्र तरे सर, ज्या कॅप्टननी नाणेफेकी जिंकली त्यांनी प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलेलं आहे. बघूया चेंडू हवेमध्ये, लालचंद तरे, वेल जज कॅच, क्या बात आहे. दुसरा खेळ लालचंद तरेनं या सामन्यातून कंप्लीट केलाय. शैलेश म्हात्रे देखील थांबले, चांगला कॉल होता. शैलेशला माहित आहे माझ्यापेक्षा लालचंद तरे हा खेळ चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. दोन्ही चांगले खेळाडू आहेत, दोघांमध्ये चर्चा पाहायला मिळते. आता मैदानामध्ये आपण पाहतोय टीमचे कॅप्टन सुनील गुलवी. सहा चेंडू आणि 9 धावा. सुनील, बघूया शेवटची ओव्हर आणि संघातील सर्वात सिनियर खेळाडू मच्छिंद्र म्हात्रे. नक्कीच अगदी आई गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषकातील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक मच्छिंद्र म्हात्रे यांनी पटकावलं होतं. 9 धावा, 6 चेंडू 9. सहा चेंडू मध्ये 9 आहेत. राम गुलवी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुनील गुलवी. गोलंदाज तयार होत आहेत गावदेवी भागवत टीम कडून. शेवटचं अंतिम चौथा ओव्हर घेऊन मच्छिंद्र म्हात्रे. लॉंग रनअप आहे. 40+ क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोलंदाजांनी आता रनअप मध्ये बदलाव केलाय, मात्र मच्छिंद्र म्हात्रे यांचा रनअप अगदी खूप चांगला आणि ते हा षटकार ठोकून या डावाची सुरुवात धूम धडाक्यात केलेली आहे. आता 5 चेंडू मध्ये 3, 44 धावा. निंबवली टीमनं देखील आज ग्रुप बी मधून तरेसर खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पायचीच्या अपील आणि फलंदाज राम गुलवी हो युटी आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये अनंता.
3 बाद धावा आहेत 43. आता 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 4 मध्ये 3, 4 चेंडू 3 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर राम गुलवीची महत्वाची विकेट मच्छिंद्र म्हात्रेनं आपल्या नावी कोरली. चार मध्ये 3 अनंत आलेत. इथे हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. वाईट प्लस 22. आता स्कोर इज लेवल आणि आपली नेमवले चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच इथे मच्छिंद्र म्हात्रेनं एक तुम्हारी एक हमारी. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू विकेट, तिसरा चेंडू वाईट. वाईट प्लस 1. आता एक धाव विजयापासून दूर आहे एजी स्पोर्ट निंबवली. आणि हा विजयी षटकार आहे की चौकार आहे? चौकार. येस, अभिनंदन एजी स्पोर्ट निंबवली. आज ग्रुप बी मधून पहिले दोन्ही सामने जिंकून ग्रुप बी मधून नक्कीच निंबवली संघाची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. चला लगेच आपण सलामी तोडी विजय स्पोर्ट कानपेठ टीम मैदानाकडे रवाना करायची आहे. जुने चेंडू जमा करा मात्रे. यस, आपले जे चेंडू असतील तर ते जमा करायचे आहेत.